महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं असं ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे काल म्हणालेत। त्यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली। आता अमित ठाकरे यांनी देखील ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केलंय। खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ त्यांना, खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा। पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पहलगाम झाल्यावर, तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही। पण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायत, भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील, ते मोकळे फिरतायत। म्हणजे ज्यांनी त्या नवऱ्याला मारलं, जे ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं, ती एक महिला तिकडे खाली बसलेली देहाच्या बाजूला, ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरतात। त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून। न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते 10 लोक किंवा 12 लोक जे आलेले ते मरतो, ज्यांनी आपल्या 25 जणांची हत्या केली। पाकिस्तान अजून पण इशारा देतो। कसला इशारा देणार तो? काय इशारा देतोय? 9 ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले, काय इशारा देणार? दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, कशा पद्धतीने बघता? जसे साहेब बोलले सकाळी की युद्ध हे उत्तर नाहीये। ज्या अतिरेकींनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा। युद्ध हे उत्तर नाहीये। तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।